नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। मी आणि नीरज आम्ही दोघे जण चाललो आहोत बोथे, कोळकजाई आणि गणेशखिंड ह्या ठिकाणांना भेटी देण्यासाठी चाललेलो आहोत। तर चला जाऊया आपण। दैवडीपासून सरासरी 30 किलोमीटर अंतरावर कोळकजाई आहे। तर चला जाऊया। कोळकजाईला जाताना आंधळी धरण लागतं, तर आंधळी धरणाचा आपण जरा व्ह्यू घेऊया। हा दहिवडीवरून येणारा रस्ता आहे आणि हा मलवडी आंधळी कोळकजाई असा रस्ता जातो। अशा प्रकारे आम्ही दहिवडीवरून निघालो होतो आणि गणेशखिंड महागणपतीचं मंदिर आहे। इथं ही खिंड आहे। या खिंडीमध्ये गणपतीचं मंदिर आणि गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी आपण आलेलो आहोत। तर चला दर्शनाला जाऊया। कुलूप आहे, मंदिर बंद असल्यामुळं बाहेर दर्शन घेत आहे महागणपती। येथील वातावरण शांत आणि मनाला प्रसन्न करणारे आहे आणि हा महागणपती नवसाला पावतो म्हणून हा प्रसिद्ध आहे। इथं मोठा सभा मंडप आहे। प्रत्येक संकष्टीला इथं महाप्रसाद असतो आणि प्रत्येक महिन्यामध्ये कोणाकडे महाप्रसादाचं नियोजन आहे याची यादी इथे लावलेली आहे। आणि नीरज इथं एक 10-15 मिनिट बसलो। बसल्यानंतर एकदम शांत वाटत होतं, पण प्रसन्न करणारी जागा आहे, त्यामुळे इथं बसावंसं वाटलं नाही। आम्ही बसलो एक 10-15 मिनिट। आता आम्ही निघत आहोत बोथ्याला।
मान तालुक्यातील सर्वात उंच ठिकाण आहे आणि बोथ्याला मान तालुक्याचे मेघालय सुद्धा म्हणता येईल. बोथ्याला जास्तीत जास्त पाऊस पडतो आणि वातावरण इथले सुंदर असते. नैसर्गिकदृष्ट्या सुद्धा बोथे अतिशय सुंदर आहे, कारण बोथ्याच्या पश्चिमेला नेर तलाव आहे, पूर्वेला आंधळी धरण आहे आणि मेघालय का म्हणतात तर सगळ्यात वाऱ्याचा स्तोत्र जास्त बोथ्यामध्ये आहे, त्यामुळे इथं पवनचक्क्यांचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. तुम्ही बघू शकता भरपूर पवनचक्की आहेत, भरपूर. आता आपण जाऊया कुळकजाईला. कुळकजाईला सीतामाईचं मंदिर आहे, जिथं प्रभू श्रीरामांनी सीतामाईला 14 वर्ष वनवासासाठी सोडलेलं होतं. वाल्मिक ऋषी यांच्याकडे सोडलेलं होतं, तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. तर चला जाऊया. हा जो दिसत आहे तो तुम्हाला राजापूरचा तलाव दिसत आहे आणि त्याच्या पुढे आहे ते नेर धरण आहे. म्हणजे ही बोथ्याकडची पश्चिम साईड आहे, डोंगर डोंगर आहे. अशा प्रकारे आपण आज गणेशखिंड आणि बोथ्यावरील पवनचक्क्या पाहिल्या. पुढील ब्लॉगमध्ये सीतामाईचं मंदिर कुळकजाई हे करणार आहोत, तर आपण लवकरच भेटूया.